मॉलर कोण मॉलर अंपायर काय बोलत पण नाही अंपायर अरे अंपायर डिसिजन पण देत नाही हॅलो हॅलो आता चालू असलेला सामना शिरोळ विपक्ष वाशाळा सुंदर असा फटका आणि हा सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चांगलीशी फलंदाजी 3 चेंडू आणि 10 धावा चांगल्याशी गोलंदाजी करत होता रवी परंतु चांगल्याशी फटकेबाजी करतोय मुन्नाफ आपल्या संघासाठी 3 चेंडू मध्ये 10 धावा ठोकल्या रवी याला बघूया रवी याचा चौथा चेंडू मुन्नाफ साठी चौथा चेंडू घेऊन येतोय रवी मुन्नाफ साठी चांगलासा फलंदाज शिरोळ संघाचा सुंदर चेंडू सुंदर असा चेंडू फलंदाजाला काही समजलं नाही अवंतर असा चेंडू म्हणावं लागेल कुठली धाव नाही तिथं कोणताही क्षेत्ररक्षण नाहीये बघूया एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आहे दुसरी धाव पूर्ण आणि त्या तिसरीचा प्रयत्न करेल का परंतु 2 धावांवरती समाधान चांगला असा फटका होता परंतु हवेमध्ये चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल आता मात्र रवी याची धावसंख्येत धावसंख्या झाली ती 12 अजून मात्र शेवटचा चेंडू शिल्लक रवी याचा बस 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 तू बस रे नाही मी उभा शेवटचा चेंडू सुरेख चेंडू निर्धाव असा चेंडू चांगली गोलंदाजी आता मात्र एका षटकानंतर धावसंख्या झाली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आता मात्र रवीची जागा सांभाळण्यासाठी कोण येतो बॉलर बघूया आपण नक्की चांगली गोलंदाजी आहे वाशाळा संघाकडे तेवढे चांगले फलंदाज शिरोळ संघाकडे आता मात्र दुसरं षटक घेऊन आला तो योगेश चांगलासा गोलंदाज वाशाळा संघाकडे
फिरकी गोलंदाज बघूया पहिला चेंडू घेऊन येतो आपल्या रवी याला. पहिला चेंडू योगेशाचा रवीसाठी. पहिला चेंडू सुरेख फटका, एक धाव पूर्ण आणि एक धावेवरती नक्कीच समाधान. चांगली फलंदाजी म्हणावं लागल मुनाफ आणि रवी याची. चांगले फलंदाज येते बघूया. चांगली गोलंदाजी तशीच वाशा संघाकडनं. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 13. एक चेंडू आणि 13 धावा. सुंदर फटका. आता मात्र मुनाफच्या बॅटीतून निघालेला हा दणदणीत षटकार. खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय मुनाफ आपल्या संघासाठी. नावाजलेला फलंदाज. मोठा फटका. या मोठ्या फटक्याने धावसंख्या झाली ती 19. 2 चेंडू आणि 19 धावा. चांगली फटकेबाजी करतोय मुनाफ. आता मात्र रिव्हर्सशिप अटॅक करताना नक्कीच डिक्लेअरच्या झोनमध्ये एकच धाव. आता मात्र चांगला चेंडू त्याच्यावरती एकच धाव. 3 चेंडू आणि 20 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल आता मात्र योगेशाची. सुंदर चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय योगेश. 4 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केला. अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया या 2 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतो. आता मात्र सुंदर फटका होता परंतु डिक्लेअरच्या झोन मध्ये एकच धाव. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. इथं मुनाफला कसं तरी हुकवलं होतं परंतु मुनाफी चाप्टर एक सिंगल धाव काढून नक्की स्ट्राईक तो आपल्या पाशी ठेवल. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 22. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. चांगली अशी गोलंदाजी करतोय वाशाळा संघ. बघूया अजूनही 3 षटकांचा सामना शिल्लक. अजूनही सलामीचे फलंदाज रवी आणि मुनाफ. अजूनही खेळपट्टीला चिपकून अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक. या 18 चेंडू मध्ये किती धावांचा डोंगर असते आपल्या संघासाठी. आता मात्र षटकातील 3रं षटक घेऊन आला पुन्हा एकदा रवी आणि त्याचा मारा करेल मुनाफ. बघूया पहिला चेंडू रवी याचा. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू. बघूया रवीचा पहिला चेंडू मुनाफसाठी. 3ऱ्या ओव्हर मधला हा पहिला चेंडू. कशी फटकेबाजी करतोय मुनाफ. नावाजलेला असा फलंदाज मानला जातो शिरोळ संघामध्ये. खराब असा चेंडू. अवंतराशी एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 23. आता मात्र सुरेख चेंडू. फलंदाजाला काही समजलं नाही परंतु अवंतराशी एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झाली ती 24. 1 चेंडू आणि 24 धावा. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय रवी. जर धावांचा डोंगर रचायला असेल तर नक्कीच मुनाफला षटकारांच्या चौकारची. आता मात्र पुन्हा एकदा अंबरचा सीझन वाईट चेंडू म्हणजे पुन्हा एकदा अशी अवंतर एक धाव. खराब गोलंदाजी आता मात्र रवीकडनं. धावसंख्या झाली ती 25. 1 चेंडू आणि 25 धावा.
आता मात्र हुकला चुकला आणि मुकला अशी काहीतरी ती गत मुनाफकडनं. चांगली गोलंदाजी करतो तो रवी आपल्या संघासाठी आणि आपल्या स्वतःसाठी. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केला रवी याने. आता मात्र सुरेख फटका तो हवेमध्ये आणि खाली क्षेत्ररक्षण बघू विकेट होतोय का. आता मात्र इथं मोठा मासा जाळ्यामध्ये अटकला होता परंतु तो जाळा तुटला आणि तो मासा हुकला अशी काहीतरी गत त्या मुनाफकडनं. आता मात्र धावसंख्येत धावसंख्या झाली 27. 30 चेंडू आणि 27 धावा. चांगली गोलंदाजी रवीकडनं. क्षेत्ररक्षण काही साथ देत नाहीये रवीला. आता मात्र कॅच सोडली आणि तो कॅचचा पुरेपूर फायदा म्हणजे हा चेंडू जाईल सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बीएसएनएल षटकार. नक्कीच खूप सुंदर अशी फलंदाजी अशीच फलंदाजी करावं लागेल कारण का मुनाफला मोठा चान्स भेटला आपल्या संघासाठी आपल्या स्वतःसाठी. आता कसा डोंगर रचतो धावांचा बघू आपण. अजून खूप धावांची संख्या वाढवायची असेल मुनाफेला. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी. 1 धावेवरती नक्कीच समाधान. आता मात्र शेवटचा चेंडू रवी याचा. धावसंख्या झाली ती 34. आता मात्र स्ट्राईकला जाईल तो रवी. सलामीचा फलंदाज. पुन्हा एकदा हुकला चुकला आणि मुकला अशी गत. चांगली गोलंदाजी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 34. 11च्या सरासरीने चालताना हा सामना. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल वाशाळ संघाकडनं. कुठलाही मोठा फटके मारून देत नाहीये. आता मात्र गोलंदाजीसाठी आला तो सागर. नावाजलेला असा गोलंदाज वाशाळा संघामधला तो सागर. आता पहिला चेंडू घेऊन येईल मुनाफसाठी. मुनाफच्या बॅटमधून आताच षटकार. आता षटकार निघालेला. आता बघूया सागर त्याचा सामना करतो मुनाफ. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा ठोकतोय मुनाफ आणि रवी. पहिला चेंडू सागराचा मुनाफसाठी. पहिला चेंडू भिरकावून दिला 6 धावांसाठी. मुनाफच्या बॅटिंगमधून निघाला बीएसएनएल षटकार. मी आधीच म्हटलं होतं चांगला फलंदाज आहे. षटकार आणि चौकांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. नक्कीच तीच कामगिरी करताना काहीतरी मुनाफ. नक्कीच त्याला मोठं जीवदान भेटलं होतं. त्या जीवदानचा चांगलाच फायदा घेतो तो मुनाफ. पहिल्या चेंडूवरती 6 धावा ठोकला सागर याला. आपल्या धावसंख्येमध्ये वाढ करताना मुनाफ. धावसंख्या झाली ती 40. पहिल्या चेंडूवर षटकार आणि धावसंख्या 40. पुन्हा एकदा हाही जाईल सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सुंदर अशी फलंदाजी आता मात्र मुनाफ याची. चांगली गोलंदाजी आता मात्र 3 ओव्हरमध्ये टाकलेली वाशाळ संघाने. परंतु 4थ्या षटकार चालू होताच मुनाफने लगातार 2 षटकार धावसंख्येचा वेग वाढवला आणि धावसंख्या झाली ती 46. 2 चेंडू आणि 12 धावा असं काहीतरी या ओव्हरचं समीकरण. अजून 4 चेंडू शिल्लक. अजून 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूमध्ये किती षटकार लावतो मुनाफ. पहिल्या 1-2 ओव्हरमध्ये त्याच्या बॅटला काही बॉल लागत नव्हता परंतु आता लागायला लागला तर षटकार आणि चौकार हेच बघायला भेटतंय. चांगली फलंदाजी म्हणावं लागलं आता.
12 धावा आणि 2 चेंडू असं काहीतरी समीकरण या ओव्हरचं. तिसरा चेंडू, सुंदर फटका, त्याच्यामध्ये 1 धाव पूर्ण आणि हा जाईल 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वाशा संघाकडनं. चांगले क्षेत्ररक्षक आहे परंतु काहीतरी चुकी करताना. 3 चेंडू मध्ये 16 धावा, चांगली फटकेबाजी. आता मात्र मुन्नाफ्याची धावसंख्या झाली ती 150. अर्धशतक पूर्ण. पुन्हा एकदा हाही जाईल सीमेरेषेच्या बाहेर. 120 मीटरचा षटकार. चांगली फलंदाजी. आता मात्र मोठं जीवदान आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना तो मुन्नाफ नक्कीच वाशा संघाला मोठा धक्का बसवतोय. तो प्रत्येक चेंडूवरती षटकार मारतोय आणि चौकारच मारतोय. आता मात्र बॅटच्या लागून 1 धावेमध्ये डिक्लेअरच्या झोनमध्ये 1च धाव. धावसंख्या झाली ती 52. 57 सॉरी. आता मात्र शेवटचा चेंडू सागर याचा. 5 चेंडू मध्ये उर्वरित 23 धावा टोकल्या मुन्नाफ्याने. बघूया शेवटचा चेंडू सागरचा रवीसाठी. आता मात्र रवीच्या बॅटमधून निघाला चांगला फटका परंतु 1च धाव आणि 1 धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 58. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 58. आता मात्र शेवटचं षटक. शेवटचा षटक म्हणजे 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये किती धावा ठोकताय शिरोळ संघ. मुन्नाफ हा वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल मुन्नाफ्याची. पहिला चेंडू योगेश बाबाचा. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागलं आता मात्र आणि 1च धावावरती समाधान. चांगलं असं क्षेत्ररक्षण. अंपायर जरा लक्ष द्यायचं. थ्रो गोलंदाज चालणार नाहीये. धावसंख्या 59. आता मात्र सुरेख चेंडू. चांगली गोलंदाजी. आता मात्र कुठली धाव नाही. धावसंख्या 59. बघूया अजून षटकातील 4 चेंडू शिल्लक. योगेशाचे स्ट्राईकला येतो मुन्नाफ. आपला अर्धशतक पूर्ण करतोय का षटकार मारून. आणि नक्कीच अर्धशतक पूर्ण. हा षटकार मारून त्याने आपला अर्धशतक पूर्ण केलं. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना मुन्नाफ चांगला असा फटका मारून आपला अर्धशतक आणि संघासाठी चांगलं धावसंख्या वाढवतोय मुन्नाफ. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. धावसंख्या झाली ती 65. अजून षटकातील 3 चेंडू उर्वरित शिल्लक. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बघूया किती धावा घेतो. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागलं. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि तो दुसरी धाव पूर्ण. चांगली फटकेबाजी करतोय मुन्नाफ. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वाशा संघाकडनं. धावसंख्या झाली ती 67. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडू मध्ये किती धावा टपतोय मुन्नाफ. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी. चांगला गोलंदाज योगेश परंतु त्याला सीमेरेषेच्या बाहेर पाडतोय मुन्नाफ 6 धावांसाठी. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. इथं दुसरी धाव पूर्ण. बघू तिसरीचा प्रयत्न आणि इथं विकेट. 2च धावा.
धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 75 आणि 76 धावांचं असं मोठं असं लक्ष. 30 चेंडू आणि 76 धावा. चांगली फलंदाजी केली मुनाफनी. आपलं अर्धशतक केलं आणि आपल्या संघाला चांगला रनांचा डोंगर रचून दिला मुनाफ. चांगली फलंदाजी. संघाचे सलामीचे फलंदाज निलेश भाऊ गवळी कुठे असतील कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निलेश भाऊ गवळी कुठे असतील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नवीन बॉल द्यायचे ना. अरे भाऊ नवीन बॉल द्यायचे दिले का. बघूया पहिला षटक. ते बॉलरचं नाव काय रे कोण सांगेल. रुपेश ना. पहिलं षटक घेऊन आला तो शिरोळ संघाकडनं रुपेश. त्याचा सामना करेल समीर. बघूया पहिला चेंडू समीर साठी रुपेशचा. 30 चेंडू आणि 76 धावांचा असं मोठा असा डोंगर असलेला शिरोळ संघाने पहिला चेंडू भिरकावून दिलाय तो. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धाव्यांसाठी पहिली सुरुवात केली समीर याने. 4 धाव्यांनी आपलं स्वतःचा अकाउंट आणि आपल्या टीमचा अकाउंट खोलताना समीर पहिल्या चेंडूवरती 4 धावा. सुंदराची फटकेबाजी करतोय समीर. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. बघूया एक तेरी का एक मेरी असं होतंय का. पहिल्या चेंडूवरती मेरी और दुसऱ्या चेंडूवरती मेरी अशीच काहीतरी गत. परंतु डिक्लेअरच्या झोनमध्ये 2च धावा. 2 चेंडू आणि 6 धावा.
आता मात्र सुरेख चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही, चांगली गोलंदाजी म्हणावं लागला आता मात्र रुपेश कडनं. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पण चोरटी अशी एक धाव. धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडू आणि 7 धावा. स्लो चाललेला असा तो गेम. बघूया अजून उर्वरित 2 चेंडू शिल्लक रुपेशाचे. आता मात्र स्ट्राईकला जाईल योगेश, वाशाळ संघाचा बाहुबली. आता मात्र योगेशला चांगला चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव असा चेंडू काढला रुपेशाने. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. शेवटचा आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 7. 5 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल रुपेश कडनं. 7 चेंडू आणि फक्त 7च धावा. चांगली गोलंदाजी शिरोळ संघाकडनं. बघूया शिरोळ संघाकडनं दुसरं षटक. दुसरं षटक घेऊन आला तो रवी. बघूया त्याचा सामना करायला मात्र समीर. आपल्या संघाला जर विजयी करून द्यायचा असेल तर मोठे फटके हे खूप गरजेचे असणार आहे. दोन्ही संघाचे संगणकाला नक्कीच माहिती असणार आहे. पहिला चेंडू रवी याचा समीर साठी. पहिला चेंडू सुरेख चेंडू, चांगला फटका, एक धाव पूर्ण आणि 21 धावेवरती समाधान. आता मात्र स्ट्राईकला जाईल योगेश, वाशाळ संघाचा फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. योगेशला काही समजत नाही, एक सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय रवी आपल्या संघासाठी. 2 चेंडू मध्ये अवघ्या 1 धाव खर्च केली रवी याने. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, त्याचा चांगला फटका आणि 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करेल आणि दुसरी धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथं. नक्कीच 2 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी. तीन चेंडू अजूनही षटकातील शिल्लक. 3 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा करतोय रवी. योगेशला कुठलाही मोठा फटका मारून देत नाहीये. आता मात्र योगेशच्या बॅट मधून निघालेला हा बीएसएनएल षटकार. आता मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल, अशीच फटकेबाजी करावी लागेल जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर. धावसंख्या झाली ती 16. अजून 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा वरतून मारायचा प्रयत्न, परंतु हुकला चुकला मुकला अशी काहीतरी गत आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती 17. अजून शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र सुरेख चेंडू आणि समीरच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. अशीच फटकेबाजी. पाहिजे असतील अजून 52 पाहिजे असतील 52 नाही 53 पाहिजे 18 चेंडू आणि 53 धावांचा अजूनही मोठं असं लक्ष 18 चेंडू आणि 53 धावा आता मात्र मुनाफ पहिला चेंडू मुनाफ याचा
चांगला असा फटका आणि तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण आणि एकेच धावावरती समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शिवसंघाकडनं. धावसंख्या झाली ती 24. चांगला असा गोलंदाज मुनाफ चांगला असा अर्धशतक ठोकून आता मात्र गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी करतोय. चांगली ऑलराऊंडरची भूमिका पार पडतोय मुनाफ. आता मात्र सुरेख फटका आणि हा जातो सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगला फटका म्हणावा लागेल समीरच्या बॅटमधून. हा निघालेला दुसरा षटकार. धावसंख्या झाली ती 30. दोन चेंडू आणि 30 धावा. चांगली फटकेबाजी करतोय समीर. नीरज स्पोर्ट आणि साई स्पोर्ट ना. वाईट चेंडू अवंतराशी 1 धाव. धावसंख्या झाली ती 31. साई स्पोर्ट आसनगाव शहापूर आणि नीरज स्पोर्ट आसनगाव दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मुनाफचा तिसरा चेंडू समीर साठी. चांगला चेंडू आणि हा होता क्लीन बोर्ड. नक्कीच मोठा धक्का लागला इथं वाशाळा संघाला समीरच्या रूपामध्ये. चांगली फटकेबाजी करत होता समीर. आता मात्र तंबूमध्ये परतावं लागेल. आता मात्र समीरची जागा सांभाळण्यासाठी जाईल तो रवी. वाशाळा गावचा हा मोठा खेळाडू. चांगली फटकेबाजी करणारा हा रवी. बघूया 3 चेंडू मध्ये. साई स्पोर्ट शहापूर आणि नीरज स्पोर्ट आसनगाव दोन्ही संघाचे कर्णधार यायचे. तीन चेंडू आणि 31 धावा. तिसरं षटक मुनाफ्याचं. चांगला अशी गोलंदाजी करतोय मुनाफ. मोठा विकेट समीरच्या रूपामध्ये. बघूया आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय रवी आणि योगेश दोन्ही आई नाव दिले फलंदाज. चौथा चेंडू रवीसाठी. बघूया रवी कसा सामना करेल मुनाफचा. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगला फटका रवी याचा पहिल्या चेंडूवरती 6 धावा. अशीच फटकेबाजी करावी लागेल वाशाळा संघाला जर जिंकायचं असेल. 4 चेंडू आणि 37 धावा. अजूनही 2 चेंडूंचा शिल्लक. बघूया शेवटच्या 2 चेंडूवर किती धावा घेतो रवी. पुन्हा एकदा. आता मात्र हा खूप 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 लांब 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 षटकार म्हणावा लागेल. आता मात्र मुनाफला या ओव्हरमधील तिसरा षटकार म्हणावा लागेल. तिसरा षटकार. चांगली गोलंदाजी करत होता मुनाफ. आता मात्र रवीने लगातार 2 षटकार लगावले आणि धावसंख्येचा वेग वाढवला. धावसंख्या झाली ती 43. अजून शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा तोच फलंदाज रवी हॅट्रिक करतोय का षटकारची. आता मात्र सुरेख चेंडू. निर्धाव असा चेंडू. कुठली धाव नाही. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 43. किती पाहिजे 12 मध्ये बघ रे. 30 का 36 31 पाहिजे ना. 12 चेंडू आणि 33 धावांचं अजूनही मोठं असं आव्हान. 12 चेंडू आणि 33 धावा. 17च्या 17-16 हे जो इधर आ सकता
साई स्पोर्ट आणि नीरज स्पोर्ट दोन्ही संघाचे कर्णधार यायचं इकडं. म्हणजे आपण जाऊ शकतो. कुठे रोशन भाऊ? रोशन भाऊ लखन भाऊ वरनं पडला. बघूया षटकातील चौथं षटक कोण घेऊन येतोय. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतो रुपेश. 12 चेंडू आणि 33 धावा असं काहीतरी हे समीकरण अजूनही शिल्लक. बघूया योगेश आणि रवी हे समीकरण कसं पार पाडतंय. मॅच रेकॉर्ड करून टाकत का नाही रे तुम्ही? का म्हणजे आम्हाला बघायला कुठले भेटत नाही. तिथे लाईट नसते काय नसते. काल लाईट नव्हती. कुठे होती लाईट? त्याला पण मी त्या दिवशी बोललो रेकॉर्ड करून टाक ना म्हणजे ते मॅच तर राहील अपडेट. पहिला चेंडू सुरेख चेंडू अंदाजा सुरेख फटका एकदा पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शिरोळ संघाकडनं. नक्कीच इथं 2 धावा वाचवल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण. या 2 धाव्यांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती 45. चांगला फटका होता 2 धाव्यांसाठी. चांगली गोलंदाजी करतोय रुपेश. आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल रुपेशकडनं. आता मात्र योगेशच्या बॅटमधून निघालेला हा बीएसएल षटकार. आता मात्र वाशाचा बाहुबली काहीतरी बॅटीवर बॉल घेऊन बाहेर फेकताना अशी काहीतरी गत दिसते आपल्याला. पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमेच्या बाहेर. सुंदर अशी फटकेबाजी आता मात्र योगेश कडनं. 3 चेंडू मध्ये 14 धावा ठोकतोय. चांगली फलंदाजी. आता मात्र वाशा संघ कुठंतरी नक्कीच शिरोळ संघावरती भारी पडतानी. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या रुपेशाने. आता मात्र 3 चेंडूवरती 14 धावा ठोकल्या योगेशाने. बघूया अजून 3 चेंडू शिल्लक. आसनगाव संघ आपला कर्णधार पाठवायचा इकडं. नीरज स्पोर्ट आसनगाव आपला कर्णधार लवकर पाठवायचा आहे. चांगले फटकेबाजी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. आता मात्र रुपेशने इथं हुकावला चुकावला म्हणजे मोकावला. चांगला निर्धाव असा चेंडू टाकला योगेशाला आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही. 4 चेंडू 2 या ओव्हरचे. बघूया अजून 2 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्याच्यावरती सुरेख पटकन हा जाईल 1 बाउंस 4 धाव्यांसाठी. आता मात्र योगेशच्या बॅट मधून नुसते षटकार आणि चौकार बघायला भेटतात. किती पाहिजे बघ रे एकदा तू. 7 चेंडू आणि 15 धावांचं अजूनही लक्ष. 7 चेंडू आणि 15 धावा. खूप सोपा असं आव्हान होत चाललंय. जोपर्यंत योगेश आणि रवी आहे तोपर्यंत वाशा संघ आहे. चांगली फलंदाजी करतात. बघूया शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती पण चांगला फटका होता परंतु इथं झेल ड्रॉप. मोठा झटका लागला असता वाशा संघाला. एक धाव समाधान. धावसंख्या झाली ती 62. नीरज स्पोर्ट आसनगाव आपला संगणक पाठवायचा इकडे मित्र. खूप उशीर झालाय. नीरज स्पोर्ट आसनगाव आपले कप्तान. नीरज स्पोर्ट आसनगाव. बोल ना अर्जुन बांगर.
अर्जुन बांगर, नीरज स्पोर्ट आसनगाव, अर्जुन बांगर, अर्जुन बांगर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बघूया शेवटचं षटक आता मात्र शिरोळकडनं आणि 6 चेंडू मध्ये 14 धावांचं आव्हान. 6 चेंडू आणि 14 धावा. बघूया शेवटचं षटक घेऊन आलाय योगेश. त्याचा सामना करायला मात्र योगेश टू योगेश. कोणता योगेश भारी पडतो याच्यावरती ते थोड्याच वेळात आपल्याला समजेल. बघूया शेवटचं षटक योगेशचं. योगेशनी चांगला चेंडू टाकलेला परंतु इथं खराब असं शतरक्षण. एक धाव पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न करेल आणि इथं दुसरी धाव पूर्ण. डिसिजन देऊ ना काय. पंच धावा 2 धावा. धन्यवाद पंच. धाव संख्या झाली ती 64. अजूनही 5 चेंडू आणि 12 धावांचं आव्हान. 5 चेंडू आणि 12 धावा. 2 षटकार मारून हा सामना विजयी करू शकतो योगेश. चांगला फलंदाज. बघूया योगेश टू योगेश. टाइम सांगितलं नीरज स्पोर्ट आपला कर्णधार लवकर पाठवायचा आहे. बघूया षटकातील दुसरा चेंडू योगेशचा. योगेश आता मात्र निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतो आता मात्र योगेश. चांगली गोलंदाजी अशीच गोलंदाजी करावं लागेल जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर अशीच गोलंदाजी करावं लागेल. आणि योगेशला माहिती आहे 4 चेंडू मध्ये 2 षटकार मारले तर आपल्या संघाला विजय करून देऊ शकतो. कारण 4 चेंडू मध्ये अवघ्या 12 धावांचे आव्हान आहे. 4 चेंडू आणि 12 धावा. बघूया योगेश आपल्या संघाला विजय करून देतोय का. सुंदर चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. योगेशला काही समजत नाही चेंडू. आता मात्र मोठा प्रेशर असणार योगेशवरती. 3 चेंडू मध्ये 2 षटकार लागावे लागतील तरच आपल्या संघाला विजय करून देईल तो. 3 चेंडू आणि 12 धावा म्हणजे 2 षटकार मोठे फटके. बाहुबलीचं रूप घ्यावं लागेल योगेशला आपल्या संघाला विजय करण्यासाठी. तीन चेंडू आणि 12 धावा. बघूया हा मोठा चेंडू आणि पुन्हा एकदा असा सुंदर चेंडू. नक्कीच इथं योगेशला नक्कीच चांगले चेंडू टाकतोय योगेश. नक्कीच आता शिरोळचा योगेश या वाशाच्या संघाच्या योगेशला भारी पडतानी. आता मात्र 2 चेंडू मध्ये 11 धावा. 2 चेंडू आणि 11 धावा म्हणजे दोन्ही षटकार लागावे लागणार. कंपल्सरी चेसिंग. नक्कीच 2 चेंडू आणि 11 धावा म्हणजे 2 षटकार. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 2 षटकार. रवी मारतोय का आपल्या संघाला विजय करून देतो का. हा चेंडू मोठा चेंडू असणार आहे. सुरेख चेंडू. निदासा चेंडू आणि इथं नक्कीच लेग अंपायर कडे 2 मिनिटं थांबायचं आहे. बघ रे जरा बघ रे भाऊ पटकन. लय मोठा डिसिजन आहे बाबा.
काय आणि वाईट नाही आहे इथं. चांगले असे पंच, चांगला डिसिजन. नक्कीच आता मात्र एक चेंडू शिल्लक. एकच ना. एक चेंडू मध्ये 11 धावा. नक्कीच इथं काहीतरी पराक्रम करावा लागेल वाशाळा संघाला जर जिंकायचा असेल तर. तो पराक्रम काय असणार तो आपल्याला बघायला भेटेल. पुन्हा एकदा गंडावला असं म्हटलं तरी चालेल. चांगला संघ हा विजय झाला. शिवळ संघ चांगली अशी फटकेबाजी केली होती मुनाप्याने आणि चांगली अशी गोलंदाजी केली योगेशाने. आपल्या संघाला विजय करून दिलं आणि वाशाळा संघ इथं पराभूत झाला. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल इथं मुनाप्याच्याकडनं आणि आपल्या संघाला चांगला डोंगर रचून दिला डाव्यांचा. आणि त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी आला तो योगेश. शेवटचं षटक त्यांनी आपल्या संघाला विजय करून दिलं. चांगला असा खेळ झाला. यानंतर तो होणारा सामना नीरज स्पोर्ट वर्सेस साई स्पोर्ट यामध्ये होणारा मोठा सामना. शहापूर तालुक्यामध्ये दोन्ही टीमा आता आपल्याला मोठा सामना बघायला भेटेल. चांगल्याशा साई स्पोर्ट आणि नीरज स्पोर्ट होणारा सामना. हा सामना हा सामना 5 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने लक्ष ठेवायचे. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. अरे हा बस ना, ठेव तिथं बस, तू नाश्ता कर, अजून चालू नाही झाला.